पालक म्हणून आपण ग्लोबल जॉब मार्केटमध्ये काय चाललंय ह्या गोष्टी आपण बघतो का? नॉट रिअली. तुला एक सिंपल रिसेंट न्यूज सांगतो. जॅक डॉर्सीची ब्लॉक कंपनी आहे, हेल्थ टेक कंपनी यूएसमध्ये. त्याने एका दिवशी आपल्या 10,000 एम्प्लॉईजमधल्या 4,000 एम्प्लॉईजना काढलं. 50% ले ऑफ. माय गॉड. आणि दिस इज नॉट द शॉकिंग न्यूज. शॉकिंग न्यूज ही आहे की ज्या दिवशी त्याने त्या एम्प्लॉईजना काढलं त्या दिवशी त्याची स्टॉक प्राईस 22% वाढली. याचा अर्थ स्टॉक मार्केट रिवॉर्डेड दिस इज स्केरी. जॅक डॉर्सी त्याच्या प्रेस कॉन्फरन्स म्हणाला सुद्धा की तुम्हाला माझा डिसिजन फार खराब आणि वाईट वाटत असेल आणि मी क्रूर प्रवृत्तीचा माणूस असं वाटत असेल, परंतु इमॅजिन करा मी फक्त पहिला आहे. पुढच्या 12 महिन्यामध्ये 18 महिन्यामध्ये असे बरेच ले ऑफ होतील ज्याच्यामध्ये मास एम्प्लॉयमेंट जाईल. मुद्दा असा आहे की आपण आपल्या मुलांना भविष्यासाठी घडवतोय तरी कुठल्या प्रकारच्या जॉबसाठी करतोय. रिपिटेटिव्ह टास्क असतील, कोडिंगसारखे लो एंड जॉब्स असतील तर ह्या जॉब्स डेफिनेटली AI खाऊन टाकणार आहे आणि हे जॉब सस्टेनेबल नाही आहे. मग आपण मुलांमध्ये कुठली कौशल्य बिल्ड करायला पाहिजे? प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, सभोवतालच्या लोकांबरोबर एम्पॅथेटिक होणं आणि त्यातनं प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून सोल्युशन डिझाईन करणं. या प्रकारची कौशल्य ही खऱ्या अर्थाने AI रिप्लेस करू शकणार नाही, कारण AI त्याच्यावरती बिल्ड करता येईल. म्हणून उद्योजकतेची मानसिकता, एंटरप्रेन्योर माइंडसेट बिकम्स ॲब्सोल्युटली ॲप्ट. मुलांना आत्ताच उद्योजकासारखं विचार करायला शिकवा. ते पुढे कुठलाही जॉब करतील, बट दॅट थिंकिंग प्रोसेस, दॅट माइंडसेट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट.